22 लाख रुपयेपर्यंत राज्य सरकार देईल। सार्वजनिक आरोग्याच्या सर्वंकष उन्नतीसाठी एम्स व आयएमच्या धर्तीवर उच्च गुणवत्तेच्या प्रशिक्षण व संशोधनासाठी नागपूर येथे भारतीय सार्वजनिक आरोग्य संस्थेच्या सहकार्याने महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य संस्था स्थापन करण्यात येईल। राज्यात 35 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कार्यान्वित आहेत। त्यापैकी नव्याने मान्यता दिलेल्या 11 महाविद्यालयांची बांधकामे विविध टप्प्यावर आहे। स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई या संस्थेच्या इमारतीच्या एकत्रीकरणाकरता बृहद आराखडा तयार करण्यात आला आहे। राज्यात विविध जिल्हा आरोग्य संस्थांची बळकटीकरणाची कामे सुरू असून त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल। बीड येथील जिल्हा रुग्णालयाच्या विस्तारीकरणासाठी 360 खाटांचे रुग्णालय बांधकाम, नर्सिंग कॉलेज व वसतिगृहाचे काम प्रस्तावित आहे। उपक्षेत्र चौथे सॉफ्ट पॉवर। राज्यास भाषा, कला, क्रीडा व संस्कृतीचा समृद्ध वारसा लाभलेला आहे। या बाबीचे जतन, संवर्धन आणि त्याचा प्रसार करणे, सांस्कृतिक वारशाचे महत्त्व विशद करणे, अधिकाधिक प्रसिद्धी देऊन त्यांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे। राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण करण्याकरिता राज्यातील क्रीडा पायाभूत सुविधा व प्रशिक्षणावर विशेष भर देण्यात येणार आहे। नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे सन 2027 मध्ये सिंहस्थ कुंभमेळा संपन्न होणार आहे। कुंभमेळ्याच्या आयोजनासाठी प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली असून नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळ्याच्या निमित्त देशभरातून आणि परदेशातून मोठ्या प्रमाणात भाविक येतील। या कुंभमेळ्याचे सुयोग्य आयोजनासाठी एकात्मिक विकास आराखडा तयार करण्यात आला असून त्याकरता आवश्यक तो सर्व निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे। या अंतर्गत गोदावरी नदी स्वच्छता, त्र्यंबकेश्वर येथे उपसा योजनेद्वारे अमृत स्नान व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, मलनिस्सारण प्रकल्प, घाट सुशोभीकरण व इतर सुशोभीकरणाची कामे प्रगतीपथावर आहेत। नाशिक विमानतळ, नाशिक रिंग रोड, नाशिक रेल्वे स्टेशन, नाशिक बस स्टेशन इत्यादी सर्व पायाभूत सुविधांच्या श्रेणीवर्धनाची कामे पूर्ण करण्याचे नियोजन आहे।